सूर्य अस्ताला गेला होता. सूर्याची सप्तरंगी किरणं आकाशावर रेंगाळत होती. कातर वेळ झाली होती. गोठ्यातील वासरं गायीच्या आठवणीने हमरत होती. आणि अशा कातर वेळी पारू अंगणात बसून विचार करत होती. ती अगदी एकाग्र चित्ताने विचारात गुंतलेली होती. तिच्या लग्नाला जवळपास 2 ते 3 वर्षे झाली होती. तरी तिची कूस अजून सुनीच होती. घरी सर्व सुख होतं, सर्व समाधान होतं. नवरा दिसायला खूप सुंदर होता, नाजूक होता. घरामध्ये कशाचीही म्हणून कमी नव्हती. आनंदाला पारावार नव्हता. फक्त एक गोष्ट सोडली तर बाकी सर्व गोष्टींनी ती समाधानी होती. पण हीच महत्त्वाची गोष्ट तिला मिळत नव्हती. तिचा नवरा तिचे समाधान करू शकत नव्हता. तिचा नवरा अतिशय नाजूक होता. तो दिसायला चांगला होता, स्वभावाला खूप चांगला होता. पण त्याच्यात शारीरिक दोष होता. 1-2 झटक्यातच त्याचा आवेग ओसरायचा. त्यामुळे पारू कधीच तृप्त व्हायची नाही. ती अशांत आणि उदास असायची. सर्व काही असूनही तिला काहीच नसल्यासारखे भासायचे. घरी 5-50 एकराची शेती होती. जुने घर, जुना वाडा होता. गावात नाव होतं आणि एकुलत्या एक असणाऱ्या मुलाशी तिचं लग्न झालेलं होतं. त्यामुळे घरी ती आणि तिची सासू आणि तिचा नवरा एवढाच त्यांचा परिवार होता. भला मोठा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये फक्त 3च लोक राहायचे. वाडा खूप मोठा असल्यामुळे साफसफाईचे काम रोजच चालू असायचे. त्यामुळे त्यांचा विश्वासू रामू हा वाड्यातील सर्व काम करायचा. त्याला वाड्यातले काम करण्यासाठीच नेमण्यात आले होते. अगदी लहानपणापासूनच तो या घरी काम करायचा. त्यामुळे तो घरच्यांचा सगळ्यांचा विश्वासू होता. त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता आणि रामा हा होताही तसाच अगदी विश्वासाला पात्र. तो घरातल्या कुठल्याही वस्तूला कधीच हात लावायचा नाही. तो अगदी मन लावून काम करायचा. त्याला कोणतेही काम सांगायची गरज नव्हती. तो नित्यनियमाने ठरलेली सर्व कामे पूर्ण करायचा. अतिशय आनंदात आणि उत्साहात तो काम करायचा. तो सावळ्या वर्णाचा अतिशय सुंदर व्यक्ती होता. पैलवानागत त्याचे शरीर होते आणि त्याच्याकडे पाहून पारू हमेशा उत्तेजित व्हायची. तो पारूला खूप आवडायचा. पण तो अबोल होता. तो जास्त बोलायचा नाही. तो आपल्याच कामात मग्न असायचा. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी प्रसन्नता, एक वेगळे सुख होते. पारूला त्याच्या सुखाचा हेवा वाटायचा. रामूचे लग्न अजून झालेले नव्हते. लग्नासाठी मुलीची शोधाशोध चालू होती. लहानपणापासूनच त्याला या घरात काम करायची सवय होती. त्यामुळे त्याला घरचा कानाकोपरा माहीत होता. या घरातल्या लोकांचा स्वभाव तो जाणून होता आणि त्यामुळे तो आपल्या कामामध्ये अतिशय तरबेज असायचा. त्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटायचा आणि आता तो पारूला देखील हवाहवासा वाटत होता. पण पारूला तो आता दुसऱ्याच कामासाठी हवा होता. पारूचा जीव त्याच्यावर जडला होता. तिला नवऱ्याकडून कधीच समाधान मिळाले नव्हते. नवऱ्याकडून तिला कधीच तृप्ती मिळाली नव्हती. ती नेहमी अतृप्त, असमाधानी असायची. नवरा देखणा होता, पण त्याच्यामध्ये जोर नव्हता. तो अतिशय नाजूक होता. मिलनाच्या वेळी अगदी क्षणाभरात तो स्खलित व्हायचा आणि बाजूला झोपायचा. तो सकाळीच उठायचा. पारू स्वतःहून त्याला उत्तेजित करायची, स्वतःहून पुढाकार घ्यायची. पण तो मात्र आळशी असल्यासारखा वागायचा. त्यामध्ये ही कमजोरीच होती आणि असे म्हणतात की त्याच्या पूर्ण खानदानामध्येच ही कमजोरी होती. अशी गोष्ट अधूनमधून पारूच्याही कानावर येत होती. ती कितीतरी वेळ तसाच विचार करत राहायची आणि मग नंतर उठून ती स्वयंपाकाच्या कामाला लागली. स्वयंपाक झाल्याच्या नंतर रात्री जेवण करून तिने अंथरुणावर पाठ टेकवली. नवरा तिच्या जवळ आला आणि रोजच्या प्रमाणे क्षणभरात स्खलित होऊन तो बाजूला झोपी गेला आणि पारू अतृप्त मनाने विचार करू लागली. तिला रामा खूपच आवडू लागला. पण ती गोष्ट रामाला कशी सांगावी, कारण तो घरचा विश्वासू होता. त्यामुळे त्याला आपलासं करणं तिला अवघड जात होतं. त्याला कुठलीही गोष्ट म्हणणं देखील अवघड जात होते. तिला भीती वाटायची की ती गोष्ट जर त्याने तिच्या सासूला सांगितली तर आपले काय व्हायचे किंवा नवऱ्याला सांगितली तर आपले काय व्हायचे. या कारणांमुळे ती नेहमी घाबरायची. पारूची सासू मात्र तिच्याकडे पाहून चिंतेत पडली होती. तिला सुनेमध्ये झालेला हा बदल वारंवार दिसत होता. एवढी सुंदर गुलाबी काया, पण नेहमी उदास. तिचा चेहरा नेहमी उदास असायचा आणि घरातील लक्ष्मी उदास असली तर संपूर्ण घर उदास होते हे तिला माहीत होतं. म्हणून ती देखील काळजी करत होती आणि तिलाही या घराला जवळपास 50 वर्षाचा अनुभव होता. तिच्याही नवऱ्यामध्ये हाच दोष होता आणि मग तिनेही असंच अनेक दिवस विचार केला आणि मग तिनेही तिच्या शेतातील गड्यासोबत सूत जमवले होते आणि त्यानंतर तिच्या मुलाचा जन्म झाला होता.
तिनेही त्यावेळेस अनेक गडी उपभोगले होते आणि तिला आता तिच्या सुनेकडे पाहून मनातल्या मनात वाटत होते की आपल्यासारखंच आपल्या सुनेने देखील कोणासोबत तरी संपर्क ठेवावा आणि आपला वंश वाढवावा. कारण तिच्या मुलामध्ये असलेली कमजोरी ती जाणून होती. कारण तिच्या नवऱ्यात देखील हीच कमजोरी होती. तो देखील क्षणात स्खलित व्हायचा. त्यामुळे तिची सासू देखील तृप्त झालेली नव्हती आणि तृप्तीसाठी तिला बाहेरच जावे लागत होते. ते असमाधान काय असतं, जीवाची किती तडफड होते, हे तिनं उपभोगलं होतं. त्यामुळे तिच्या सुनेनेही ते काम करावे असे तिला देखील वाटत होते. कारण सुनेचा काय दोष? आपल्याच मुलामध्ये खोट होती हे ती जाणून होती. त्यामुळे सुनेने असे काही करायला हरकत नाही असे तिला मनातून वाटत होते. पण घरातली गोष्ट घरातच राहावी एवढे मात्र नक्की. याचा कुणाला सुगावा लागू नये, पत्ता लागू नये असे तिला वाटत होते. तिचा आणि रामाचा संयोग जुळून यावा यासाठी ती देखील प्रयत्न करत होती. पण त्याचा काही योग जमत नव्हता आणि मग तिच्या मनात आलं की आपण नेहमी घरी असतो त्यामुळे सुनेला कदाचित जड जात असेल. म्हणून ती काही दिवसांसाठी बाहेरगावी गेली. 4-8 दिवस ती बाहेरगावी राहायला गेली आणि ती जशी बाहेर गेली तशी तिच्या सुनेने रामाला आपल्या काबूमध्ये करण्याचे खूप प्रयत्न केले. एका दिवशी रामा ओसरीत होता. पारू बाथरूममध्ये होती आणि तिने रामाला आवाज दिला, "रामा, टॉवेल घेऊन ये." तसा रामा टॉवेल घेऊन तिच्याजवळ गेला. तर तसे पारूने बाथरूमचे दार उघडले. तिचा संपूर्ण नागडा देह तिने रामाला दाखवला. रामाने तिचा तो उघडा देह पाहिला. तिच्या शरीरावरचे उभार, तिचा तो गुलाबी देह, स्वर्गातील अप्सरा जणू धर्तीवर उतरली होती असे त्याला वाटले होते. तिचा देह पाहून तो मनातून खूप उत्तेजित झाला. पण तो इमानदार होता. त्यामुळे त्याने टॉवेल तिला दिला आणि तो तसाच वापस गेला. पण त्याच्या डोळ्यातून तिचा देह काही जात नव्हता. तिच्या देहावरचे लालसर उभार त्याला उत्तेजित करत होते. तो तरुण होता. त्याच्या नसानसातून तारुण्य वाहत होते. त्यामुळे आता तो मोकळे होण्याचा प्रयत्न करू लागला. तो घुसमटू लागला आणि मग तो मोरीजवळ गेला आणि हातानेच त्याने त्याचा नळा साफ केला. त्यानंतर त्याची पारूकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. पारू मात्र त्याच्या डोळ्यात डोळे टाकून त्याला बोलू लागली. त्यालाही सर्व काही समजले होते. त्यालाही सर्व माहीत होते. त्यालाही माहीत होते की त्याची मालकीण त्याच्यासोबत मिलन करण्यासाठी आतुर आहे. पण त्याच्यावर झालेले संस्कार त्याला हे सर्व करण्यापासून रोखत होते. व असे करता करता पारूची सासू एका दिवशी घरी आली आणि घरी आल्यानंतर तिने सुनेचा चेहरा पाहिला. सुनेच्या चेहऱ्यावर पहिलीच उदासी कायम होती. याचा अर्थ यांचा योग अजून जुळला नाही हे सासूने ओळखले. त्यामुळे तिची सासूसुद्धा नाराज झाली. तिच्या सासूच्या मनामध्ये अनेकदा विचार येत होता की आपल्या सुनेला आपण समजावून सांगायचे का? माझ्या जीवनात असंच घडलं होतं. तिला सांगावं का? दोघींनाही एकमेकांना सांगायचे होते. पण दोघींचीही एकमेकांना सांगण्याची हिंमत होत नव्हती. पण दोघींनीही एकमेकांचा विचार ओळखला होता. रामासोबत तिचे सूत जुळले नाही हे सासूच्या लक्षात आले. त्यानंतर 2-3 दिवस घरी राहून सासू पुन्हा आणखीन एका गावाला निघून गेली. पुन्हा ती 4-8 दिवसांसाठी गावाला गेली. आता मात्र पारूला चान्स सोडायचा नव्हता. आता ती रामूला ताब्यात केल्याशिवाय सोडणार नव्हती. एका दिवशी रामा दुपारच्या वेळी घरी आला. त्यावेळेस पारूने रामाला म्हटले, "रामा, आपल्याला मधली रूम साफ करायची आहे." ते ऐकून रामा म्हणाला, "काही हरकत नाही मालकीनबाई, आत्ता साफ करतो." म्हणून तो मधल्या रूममध्ये गेला. तशी पारू त्याच्या मागे त्या रूममध्ये गेले आणि तिने दार आतून लावून घेतले आणि ती रामाच्या गळ्यात पडली. केले. तो अतिशय घाईघाई आणि वेगाने काम करू लागला. तशी पारू त्याच्या अवताराकडे पाहून त्याला थांबवण्याचा इशारा करत होती. त्याला थांबवत होती. पण तो काही थांबत नव्हता. ती त्याला समजावून सांगत होती. पण तो तिचे एकही ऐकत नव्हता. सारखा त्याचा वेग चालू होता. त्याचा आवेश त्याला थांबू देत नव्हता. तो पिसाळल्यासारखा तिच्यावर तुटून पडला होता आणि अतिशय जलद गतीने, अतिशय वेगाने तो आपले काम चालू देत होता. अनेक दिवसांपासून भुकेल्या व्यक्तीला पंचपक्वान्न मिळावे तसा तो ताटावर तुटून पडला होता. पारूलाही खरी तृप्ती मिळत आनंद घेत होती. पण तिला थोडा सौम्यपणा, थोडा नाजूकपणा हवा होता. हा रानगट माणूस तिच्यावर अगदी बलात्कार केल्याप्रमाणे तुटून पडला होता आणि आहे नाही तेवढा जोर काढून तो तिला उपभोगण्याचा प्रयत्न करत होता. आयुष्यात कधीही एवढी सुंदर स्त्री त्याच्या जवळ आली नव्हती. ही त्याचीही पहिलीच वेळ होती. पण तरीही तो पिसाटल्यासारखा जोरात काम चालू देत होता आणि मग काही वेळानंतर त्याचा आवेग ओसरला आणि शांत झाल्यानंतर तो बाजूला उठून बसला. तशी पारू त्याला म्हणाली, "अरे मूर्खा,
हे काम असे करायचे असते का? तसा तो लाजला आणि त्याने नजर खाली वळवली. तशी पारू त्याला म्हणाली, हे पहा, आता दुसरा आवेग थोडा हळूवार करूया. मी जसे सांगत जाईल तसे तू करत जा. त्यानंतर पारूने त्याला एक एक गोष्ट समजावून सांगितली आणि मग रामा तसे करू लागला. उत्तेजित होत होती. ती त्या सर्व सुखाचा अनुभव घे आणि रामा स्वर्गसुख उपभोगत होता. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आपल्याला एवढं सुख देऊ शकतो हे त्याला माहीत नव्हते. पहिल्यांदा तो शरीराचे सुख अनुभवत होता आणि शरीरसुद्धा मनुष्याला एवढे सुख देऊ शकते, शरीरसुद्धा मनुष्याला परमानंद देऊ शकते, ही गोष्ट तो अनुभवत होता. आणि मग खऱ्या अर्थाने दोघेही तृप्त झाले होते. तिने त्याला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या होत्या आणि मग आता त्याच्यासोबत मिलन करताना ती सुद्धा तृप्त होती. आता रामा हुशार बनला होता. तो अतिशय कुशलतेने, अतिशय माधुर्याने, अतिशय कोमलतेने हा प्रकार करू लागला होता. तो आता तिच्यापेक्षाही हुशार बनल्यासारखा, तिच्यापेक्षाही तरबेज बनल्यासारखा एक एक काम करत होता. असा अप्सरेसारखा देह त्याला आयुष्यात भेटेल याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पारू होतीही तशीच देखणी, अगदी अप्सरेसारखी, गुलाबी आणि ईश्वराने जणू रामाच्या नशिबामध्येच ही अप्सरा लिहिलेली होती असे त्याला वाटू लागले आणि मनोमन तो ईश्वराचे अनेक आभार मानू लागला आणि मनसोक्त होऊन आनंद घेऊ लागला. असे करता करता 7-8 दिवस निघून गेले. या 8 दिवसांमध्ये रोज त्यांचा कार्यक्रम दिवसातून 2-3 वेळा रंगू लागला. दोघेही अगदी उपाशी होते आणि दोघेही भरभरून आकाशाप्रमाणे एकमेकांना खात होते. 8 दिवस संपले. पारूची सासू घरी आली आणि यावेळी मात्र सुनेच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, आनंद पाहून तिला समाधान वाटले आणि काही दिवसातच पारूला दिवस गेले. तिच्या चेहऱ्यावरची कळा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होती. ते पाहून सासूने लगेच ओळखले की हिला दिवस गेले आणि मग 1-2 दिवसांनी तिला उलट्या सुरू झाल्या. तशी सासू आनंदित झाली आणि सुनेच्या चेहऱ्यावरून हात फिरवून ती म्हणाली, आता लवकर आम्हाला वंशाचा दिवा द्या. हे ऐकून पारू गालातल्या गालात हसू लागली आणि मग काही दिवसांनी पारूने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सासूने त्या मुलाला आपल्या दोन्ही हातांमध्ये घेतले. त्याच्याकडे निरखून पाहत ती म्हणाली, अगदी रामासारखा दिसतो. ते ऐकून पारूच्या मनामध्ये धडधडायला लागले. पण मग सासू पुन्हा म्हणाली, रामासारखा म्हणजे रामप्रभूसारखा दिसतो. ते ऐकून पारूला समाधान वाटले. तिनेही ओळखलं होतं. सासूला सर्व माहीत होतं. नंतर तिची सासू रामाला म्हणाली, ये रामा, ऐक, हा पहा, तुझा छोटा मालक आला आहे. रामूने त्या चिमुकल्या जीवाकडे पाहिले. त्यालाही माहीत होते की हा त्याचाच अंश आहे. आणि मग तिची सासू रामाला म्हणाली, रामा, आता या मुलाला तुलाच मोठे करायचे आहे. तसा रामा मोठ्या उत्साहाने म्हणाला, काही काळजी करू नका मालकीनबाई, मी स्वतःच्या पोराप्रमाणे याला वाढवीन. ते ऐकून म्हातारी गालात हसली. धन्यवाद. अशाच प्रकारचे आपल्या आवडीचे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटणावर प्रेस करा. धन्यवाद.